माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं, परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब। आता गोळी घातलो की माझा विषय संपला, एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे। आमचा या ठिकाणी सर्व पत्रकार बंधूंचं मी मुरलीधर जाधव, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय। 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय। कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात। काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब, चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये, हा अधिकार मातोश्रीचा आहे। नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंटमध्ये मी कुठंही असं बोललेलो नाही की मातोश्रीला भेटावं की न भेटावं। माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्षे हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं। अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे। का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे। बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्याबरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्त्वाचं आहे। मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली। अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला, उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा। त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले। माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। मी माझ्या परवाच्या स्टेटमेंटमध्ये एवढं देखील बोललो, उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे, अजूनही दैवत आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे। माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभार साहेब, पाप अजिबात नव्हतं, परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत। जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे। माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा, त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन, याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का, हा होता, पण त्याचा विपर्यास करण्यात आला। आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय, हे फक्त निमित्त होतं। माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे, हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल, पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं आहे। संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय। आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत। त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत, त्यांची पूर्वीपासून सलगी आहे, मला नाव सुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही। प्रवक्ते आहेत, चांगलं भाषण करतात, त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी
फार चांगले आहे. ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता, हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावागावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल. जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं. या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा, गडबड करू नका. उद्धवजींची भेट करून दिली. त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो. ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागं हे षडयंत्र रचत गेलं. ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे. त्यांना निमित्त पाहिजे होतं. परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं. बघा, डॉक्टर सुजित मिंचेकर ह्यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली हुपरीतून, धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं. त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली. माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली. माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला. परवाच बाजार समितीची, वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली. हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय. कुंभार साहेबांनी फार जवळून भेटले, एक अधिकाऱ्याच्या तोंडाला काळं फासले, चप्पलफेक आंदोलन केले. जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय साहेब. मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या पुढनं येत होती मी, त्यांची गाडी अडून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचाऱ्यांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सांगली कोल्हापूर चौपदरीकरणाचा कार्यक्रम काय जो काय आहे ते मी त्यांना सांगितलं. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगावमध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतं, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं. अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणी त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिलं साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली ही संपूर्ण डॉक्टर मिंचेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा शहाचा वाटा आहे. त्यात संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्यामधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचं एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले. आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केला साहेब. मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं हां साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं साहेब, भावना पुढं मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय, मला दाखवून द्या मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. पक्ष अडचणीत होता. एकनाथ शिंदेच्या बंडानंतर पक्ष अडचणीत होता साहेब. ॲफिडेव्हिट्स करायला सांगितले आम्हाला की प्रतिज्ञापत्र. या डॉक्टर मिंचेकरनी एकही स्वतःचं ॲफिडेव्हिट दिलेलं नाही. या 2 जिल्हा प्रमुख केलेत, हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा PI संजय चौगले कामाला असणारा, त्याचं सुद्धा ॲफिडेव्हिट नाही. आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे, त्यानं आपल्या बायकोचं सुद्धा ॲफिडेव्हिट दिलं नाही. साहेब मी माझी बायको
माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं ॲफिडेविट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो. माझी काही चूक झाली काय? ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला, 195 ब्लड प्रेशर या मुरलीधर जाधवाचं झालं. तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते, कधीही फोन करून बघा, ब्लड प्रेशर 195 झालं माझं. मला नेऊन तात्काळ ICU मध्ये दाखल केलं, तरीसुद्धा मी पक्षामध्ये राहिलो. 2 दिवसात उद्धवजींनी मला बोलून घेतलं, मुरली या. गेलो भेटायला. साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जवळजवळ 175 झालं. तिथे एका हायवेच्याकडेच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. जर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब, तमाम महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांना म्हणतो हे झालंय, चुकीचं झालंय. तुम्ही बोलवा ना, मला बोलवा, सांगा, अरे मुरली तुझं चुकलं, तू जाहीर बोलायला नको पाहिजेस. तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला? सांगा बघू. तुम्ही विश्वास एका 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख, 5 वर्ष शहर प्रमुख, एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय. बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय, समोर कोण आहे अजिबात बघू नका, आपली भूमिका मांडा, सत्ता असो किंवा नसो परखडपणे मांडा. जेव्हा अन्याय करणं एवढा गुन्हा आहे, तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे. या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्याबद्दल, उद्धवजींच्याबद्दल, ते माझं दैवत आहेत, त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल, ज्यांनी मला मोठं केलं, या 4 अक्षरांनी मोठं केलं, याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. का तर मी एक उपरी कोल्हापूर वडाप करणारा कार्यकर्ता होता. मला मोठं केलं फक्त शिवसेनेनं केलं एवढं मला माहिती आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.